नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तर आपण घेऊन आलोत जिल्हा परिषद भरती 2023-24 आरोग्य सेवक सेविका तांत्रिक घटक मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. हो की नाही? हे प्रकरण या अगोदर आपण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे शिकलोत. हो ना? त्या तासिकेमध्ये देखील अतिशय सविस्तर आणि व्यापक अशी चर्चा केली आपण, की ज्याच्यामुळे तुमचा कुठलाही त्या टॉपिकवरचा कुठलाही प्रश्न जाणार नाही. हो की नाही? तर आज आपण शिकणार आहोत मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण कशा प्रकारचं असतं त्यावर आपण चर्चा करणार आहोत, ती देखील विस्तृत आणि विस्तारित रूपामध्ये. चला तर मग सुरुवात करूया. बघा, मूलद्रव्याचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स काय असते पाहूया. ब्लॅक पेन घेऊया का? ठीक आहे. बघा काय म्हणते मूलद्रव्याचं वर्गीकरण. एका मूलद्रव्याचे सर्व अणु हे एकाच प्रकारचे असतात. एका मूलद्रव्याचा जो अणु असतो की नाही तो सर्वच प्रकारचा असतो. आता अणु कशाला म्हणायचं? मूलद्रव्यांचा लहानात लहान कण म्हणजे अणु. अणु कशाला म्हणायचं? मूलद्रव्याचा अगदी सूक्ष्म कण, लहानात लहान कण म्हणजे अणु असं म्हणूया. आज मितीत विज्ञान जगतात 118 मूलद्रव्य माहित आहेत. किती मूलद्रव्य माहित आहेत? 118. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30च मूलद्रव्य माहित होती. किती? 30. कधी? इसवी सन 1800च्या सुमारास. आज किती माहित आहेत? 118. आजच्या ओघात अधिकाधिक मूलद्रव्याचा शोध लागत गेला. या मूलद्रव्याच्या गुणधर्माविषयी अधिक माहिती साठत गेली. हो की नाही? म्हणून मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा, त्यांच्याविषयीची प्रचंड माहिती काही आकृतीबंध आहे का हे वैज्ञानिक तपासू लागले. आणि आपल्याला पण माहित आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्याचे धातू व अधातू असे 2 गट पाडले होते. पण पुढील काळात मूलद्रव्याचा धातू सदृश्य नावाचा आणखी एक वर्ग लक्षात आला. मूलद्रव्य कशा? धातू, अधातू आणि धातू सदृश्य. अगोदर फक्त धातू आणि अधातूच होते. आता त्यानंतर कशाचा समावेश झाला? धातू सदृश्य. मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म या विषयाचे ज्ञान जसजसे वाढू लागले तसतशा वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. पाहूया कोणाच्या काय पद्धती होत्या. तर मग बघा, आता डोबेरायनरची त्रिके होती. त्रिके म्हणजे काय? 3-3चा गट. तीन चा गट. हो ना? 3-3चा गट पाडला होता. हा की नाही? बघूया काय म्हणते ते. 1817 मध्ये डोबेरायनर या जर्मन शास्त्रज्ञाने, वैज्ञानिकाने, जो की जर्मन होता, कोण? डोबेरायनर, मूलद्रव्यांचे गुणधर्म व अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3-3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. त्रिके. हो की नाही? मी तुम्हाला म्हणलो ना 3-3 मूलद्रव्याचे गट पाडले. हो की नाही? ते कशा प्रकारे ते पाहूया. आता एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. सर्व शास्त्रज्ञांनी जवळपास मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली आणि असं दाखवलं की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. काय म्हणतो डोबेरायनर? डोबेरायनरची जी त्रिके आहेत ते काय म्हणतात? मधल्या त्रिकामधला मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा इतर 2 अणुवस्तुमानांकाच्या सरासरी एवढा असतो. आता बघा, ही डोबेरायनरची त्रिके आहेत आणि पहिल्या त्रिकामध्ये त्यानं काय घेतलं? लिथियम, सोडियम आणि कॅल्शियम घेतलं. हो ना? येलो देखील घेतला तरी चालतो का? लिथियम, सोडियम आणि कॅल्शियम घेतलाय. आता बघा, आता याच्या मधला कोणता आहे? सोडियम आहे. हो की नाही? मग आता
सोडियम हा मधला आहे ना. आता या सोडियमचं अणुवस्तुमानांक हे किती असतं, या लिथियम आणि पोटॅशियमच्या सरासरी इतकं असतं. मग सोडियमचं काढायचं झालं तर आपल्याला सोडियमचं किती आहे अणुवस्तुमानांक 23. ओके नाही, बघा ना अणुवस्तुमानांक 23 सोडियमचं. आता काय म्हणते, सोडियम हा मधला मूलद्रव्य आहे. मग त्या मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हे इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढं असतं. मग लिथियमचा अणुवस्तुमान आहे 6.9 आणि पोटॅशियमचा आहे 39.1 भागीला सरासरी म्हणजे 2 न भागायचं. ओके नाही, मग आता काय होईल, 9 1 10 0 हाताला 1 9 1 10 6 16 6 हाताला 1 40 40 भागीला 2 किती 23. बघा आलं की नाही, हो ना. लक्षात, डोबेरायनरनं काय केलं, 3 मूलद्रव्याचे गट पाडले की ज्यामध्ये मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढा असतो हे आपण पाहिलं असतं. त्याचप्रमाणे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे देखील 3 गट पाडले. आलं लक्षात, त्याच्यामुळे हे असं केलं. ठीक आहे. आता बघा, हा झाला आपला डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम. आता आपल्याला न्यूलँडच्या अष्टकाचा नियम शिकायचा आहे. आपल्याला अष्टक म्हणजे काय, त्रिके म्हणजे 3 म्हणालो आपण, आणि अष्टक म्हणजे काय 8. त्रिके म्हणजे 3, अष्टक म्हणजे 8, एवढं लक्षात ठेवायचं. बघा, हा इंग्लिश वैज्ञानिक होता जॉन न्यूलँड. याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानाचा सहसंबंध मूलद्रव्याच्या गुणधर्माशी जोडला. हो की नाही, अणुवस्तुमानाचा सहसंबंध कशाशी जोडला, मूलद्रव्याच्या गुणधर्माशी. 1866 मध्ये न्यूलँडने त्या काळी माहीत असलेली मूलद्रव्य त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली. मी म्हणालो तुम्हाला, सर्व शास्त्रज्ञांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानेच मांडणी केली. याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली. आलं का लक्षात. हा न्यूलँड्सनं काय केली, सर्वात हलका मूलद्रव्य हायड्रोजन आहे ज्याचा अणुवस्तुमानांक मान 1 आहे, त्याच्यापासून सुरुवात केली. हायड्रोजन हा सर्वात हलका आहे. तर शेवट थोरियमने केला. शेवट कशाने, सुरुवात हायड्रोजनने केली, शेवट थोरियमने झाला. त्याला काय दिसलं मग, आता बघा त्याचा नियम काय म्हणतो, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. आलं का लक्षात, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या गुणधर्मासारखे. जसे सोडियम हे लिथियम पासून 8वे मूलद्रव्य आहे. पाहूया आपण समोर, सोडियम लिथियम पासून कसे 8वे मूलद्रव्य आहे. मग सोडियम आणि लिथियम मध्ये सारख्याच प्रकारचे गुणधर्म असतील प्रत्येक 8वा. तसेच मॅग्नेशियमचे बेरिलियमचे साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरीनचे साधर्म्य आहे. न्यूलँड्सने या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकाप्रमाणे केली. संगीतात अष्टक असतं सा रे ग म प द नी सा, 8वा पुन्हा येतो. हो की नाही, तशाच प्रकारे हा कुठून, सोडियम पासून लिथियम 8वा पुन्हा येतो. म्हणजे सोडियमचा आणि लिथियमचा गुणधर्म सारखेच आहेत. त्याने 8व्या व पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकाचा नियम म्हणला. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचा गुणधर्म सारखेच असतात म्हणून त्याला काय केलं, अष्टक म्हणलं. अष्टक म्हणजे 8. बघा, भारतीय संगीत प्रणालीमध्ये सा रे ग म प द नी सा नी हे किती आहे, 7 स्वर आहे. हो की नाही, व त्यांच्या समूहाला सप्तक म्हणतात. ते संगीतामध्ये सप्तस्वर असतात की नाही, सा रे ग म प द नी सा, ते सप्तस्वर आहेत. आणि 8वा जरी आला तर तो काय सा येईल, थोड्याशा उंच दर्जाचा. मग 6 पासून स्वराची वारंवारता वाढत जाऊन ती नी पर्यंत येते. हो की नाही, त्यानंतर मूळ 6च्या दुप्पट वारंवारते. हो की नाही, मग नी नंतर पुन्हा 6 आला की नाही, त्याची वारंवारता दुप्पट असते. म्हणजे या 6चे या 6चे गुणधर्म सारखेच असतात म्हणून पहिल्या मूलद्रव्याचे आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखेच असतात. पुन्हा वरच्या सप्तकातील 6 स्वर येतो. म्हणजे सप्तक पूर्ण झाल्यावर स्वरांची पुनरावृत्ती होते. हो की नाही, स्वरांची काय होते, पुनरावृत्ती. कधी, सप्तक पूर्ण झाल्यावर 8वा आल्या. आता बघा, पाश्चिमात्य संगीतामध्ये डो रे मी फा सोल ला टी हे 7 स्वर आहेत व 8व्या स्थानावर दुप्पट वारंवारतेचा डो स्वर पुन्हा येतो. हे पाश्चात्य स्वराचे अष्टक होय. हे पाश्चात्य स्वराचे अष्टक झालं आणि हे आपलं
मराठीतलं अष्टक झालं सप्तक सारे गम पद निसा. हे बघा, हे काय झालं, न्यूलँडचं अष्टक झालं. 1 2 1 2 3 4 5 6 7 पुन्हा 8वा इथं आला. हो की नाही. बघा हायड्रोजन, आता लिथियम बघा, हायड्रोजन आणि फ्लोरीन मध्ये सारखेच गुणधर्म आहेत. हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, कोबाल्ट, निकेल आणि ब्रोमीन याच्यामध्ये सारखेच गुणधर्म आहेत. आता हा लिथियम नंतर सोडियम, पोटॅशियम, कॉपर हा याच्यामध्ये सारखे गुणधर्म आहेत. न्यूलँडच्या मते बरं का, बेरियम, मॅग्नेशियम, झिंक, स्ट्रॉन्शियम याच्यामध्ये अशा प्रकारे त्यानं काय केलं, गट पाडले. हो की नाही. 8 याचे 7 याचे म्हणजे अष्टक म्हणालो त्याला, 8 मूलद्रव्याचे. बघा आता, पण न्यूलँडच्या अष्टकामध्ये खूप त्रुटी आहे. कशा त्रुटी ह्या देखील महत्वाच्या आहे. हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होतो. बघा कुठे आहे कॅल्शियम, बरं चला, हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होतो. न्यूलँड्सने सर्व ज्ञात मूलद्रव्य 7 × 8 56 रकान्याच्या तक्त्यात बसवले. हो की नाही. 7 × 8 म्हणजे 7 सप्तक आणि 8 मूल्य, 8 56. ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काही जागावर 2-2 मूलद्रव्ये बसवली. जसं की कोबाल्ट आणि निकेल पाहिला आपण, सी आणि एल पाहिला आपण. बघा हा कोबाल्ट आणि निकेल आणि हा नाही बीआर नाही, सी आणि मग याशिवाय त्याने काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्य अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली, ज्याला की कोबाल्ट व निकेल म्हणूया. या धातूंना न्यूलँड्सने डो या स्वराखाली क्लोरीन व ब्रोमीन या हॅलोजन बरोबर ठेवले. कशा बरोबर ठेवलं, क्लोरीन व ब्रोमीन या हॅलोजन बरोबर ठेवलं. क्लोरीन व ब्रोमीन, हे बघा क्लोरीन व ब्रोमीन याच्यामध्ये. या उलट कोबाल्ट व निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या फेरसला त्याच्यापासून लांब ओएस या अधातू बरोबर ठेवलं. पहा ओएस या अधातू बरोबर ठेवलं फेरसला, त्याच्यासारखंच असून देखील. हो ना. अधातू बरोबर टी या स्वराखाली ठेवले. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकात नव्हती. नवीन मूलद्रव्य शोधून काढल्यानंतर जी मूलद्रव्य येणार होती त्या मूलद्रव्यांना न्यूलँडच्या अष्टकामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नव्हतं. ही देखील त्या न्यूलँडच्या अष्टकामध्ये त्रुटी होती. नंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्याचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमात बसले नाहीत. कारण काय, नवनव्याने शोध लागला आणि म्हणून न्यूलँडचा अष्टकाचा नियम हा फोल ठरला असं म्हणता येणार, फेल ठरला असं म्हणता येणार नाही. पण नवीन मूलद्रव्यांचा समावेश करू शकलं नाही न्यूलँडचं अष्टक. आता मेंडेलीवची आवर्त सारणी पाहूया. मेंडेलीव देखील हा देखील महत्वाचा शास्त्रज्ञ आहे या आवर्त सारणीच्या दृष्टिकोनातून. दिमित्री मेंडेलीव या रशियन वैज्ञानिकाने 1869 ते 72 या काळात मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली. याने देखील केली. हो ना. मग मेंडेलीवची आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्याच्या वर्गीकरणातील सर्वात महत्वाची पायरी होय. हो की नाही. ही मेंडेलीवची आवर्त सारणी ही फार महत्वाची आहे. बघा, अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा गुणधर्म हा प्रमाण मानून, अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलीवने त्या काळी 63 मूलद्रव्य, किती 63 मूलद्रव्य अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली. हो की नाही. प्रत्येकाला तुम्ही म्हणालो अणुवस्तुमानाचा चढता क्रमच घेतला. या मूलद्रव्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलीवने मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना केली. बघूया मेंडेलीवची आवर्त सारणी कशी आहे. बघा, मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलीवने मूलद्रव्याच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साईड या संयोगाची रेणूसूत्रे, हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्याचे तसेच हायड्राइड व ऑक्साईड या संयोगाचे द्रवणांक, उत्कलनांक
व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. म्हणून या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीला अतिशय महत्व आहे. त्यानं कशा कशाचा विचार केला आवर्त सारणी तयार करताना? द्रवणांक, उत्कलनांक, घनता हे भौतिक गुणधर्म आहेत आणि या भौतिक गुणधर्माचा मेंडेलिव्हने आपल्या आवर्त सारणीमध्ये उपयोग केला. मग मेंडेलिव्हला काय आढळलं की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्याची पुनरावृत्ती होते. हो की नाही? ठराविक मर्यादेनंतर, ठराविक अवधीनंतर काय होतं? भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये काय होतं? सारखेपणा आढळून येतो किंवा पुनरावृत्ती होते. या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलिव्ह यांनी पुढील आवर्ती नियमाचे प्रतिपादन केले. म्हणून हे गुणधर्म, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाच्या आवर्तफल असतात. त्यानंतर बघा, हा होता दिमित्री मेंडेलिव्ह. हो की नाही? 1834 ते 1907 हे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी मूलद्रव्याच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्य म्हणजे माहीत असलेल्या मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डाची जी जुळवण केली त्यातून मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचा शोध लागला. हो की नाही? कार्डाची जुळवणी केली आणि त्या मग बघा आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण काय आहेत आणि दोष काय आहेत हे देखील पाहणार आहोत आपण. बघा, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात असं म्हणालो. हा एक नियम आहे. हो की नाही? मग काय होईल? हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिव्हने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यामध्ये बदल होऊ शकतो अशा विचारातून मांडणी केली. याचा परिणाम म्हणून मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण दिसून येतात. काय काय गुण आहेत? मेंडेलिव्हनं काय केलं माहितीये का? अष्टक न्यूलँडच्या अष्टकासारखं नाही केलं. हो की नाही? न्यूलँडनं काय केलं होतं की भविष्यात जी काही शोधली जातील मूलद्रव्य तिला स्थानच नव्हतं मेंडेलिव्हच्या अष्टकामध्ये व याच्यामध्ये न्यूलँडच्या अष्टकामध्ये. पण मेंडेलिव्हनं काय केलं माहितीये का? भविष्यात माहीत होणारी जी जी मूलद्रव्य आहेत त्यांच्यासाठी जागा ठेवली. हो की नाही? बघा, मग याच्यामध्ये गुण काय आढळून येतात? मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये गुणधर्मामध्ये आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्याचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. हो की नाही? निश्चित स्थान देता आलं पाहिजे. म्हणजेच काय? अनेक मूलद्रव्यात त्यानं काय केलं? अणुवस्तुमान पुन्हा दुरुस्त करून लिहिलं. उदाहरणार्थ बघा, बेरियमचं आधी ठरवलं होतं 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 केलं दुरुस्त केलं गेलं. बेरिलियमचं पूर्वीचं अणुवस्तुमान होतं 14.09 आणि आताचं काय? 9.4. व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली आणि म्हणून अणुवस्तुमान कमी झालं म्हणून बोरॉनच्या आधीची जागा दिली. बघा आता नंबर 2चा गुण काय म्हणतो माहितीये का? या आवर्ती सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यासाठी रिक्त ठेवल्या. मी तुम्हाला म्हणालो होतो. हो की नाही? भविष्यात जी उपलब्ध होतील किंवा माहीत होतील, ज्ञात होतील मूलद्रव्य त्या मूलद्रव्यासाठी देखील जागा त्याने रिकामी ठेवली. यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून इक्वा बोरॉन इका पाहिजे होता. याला इका म्हणतात. इका बोरॉन, इका अल्युमिनियम व इका सिलिकॉन अशी नावं दिली. जवळच्या मूलद्रव्यावरून त्यांना आपण बोरॉन, इका बोरॉन, आणखी काय इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. हो की नाही? मेंडेलिव्हने त्याची अणुवस्तुमानांक अनुक्रमे इका बोरॉन 44, इका अल्युमिनियम 68 आणि इका सिलिकॉन 72 असतील असे दर्शवले. इतकेच नाही तर त्याच्या गुणधर्माचे भाकीत केले. मग पुढे या मूलद्रव्याचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावं देण्यात आली. इका बोरॉन, स्कँडियम अनुक्रमे म्हणते ना, इका अल्युमिनियम, गॅलियम आणि इका सिलिकॉन, जर्मेनियम
हे देखील महत्वाचं आहे हा. अशी नावं देण्यात आली. कशाला कोणती नाव दिली ती. या मूलद्रव्याचे गुणधर्म मेंडेलिव्हच्या भाकिताशी जुळणारे आढळले. आता बघा, या यशामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे महत्वाविषयी सर्वांची खात्री पटली व मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची ही पद्धत लवकरच स्वीकारली गेली. ओके नाही, अशा प्रकारे होतं. खूप मजेशीर आहे. बघा अशा प्रकारे होतं. बघा, इको अल्युमिनियम मेंडेलिव्हचं भाकीत काय होतं? अणुवस्तुमान 68, गॅलियम अणुवस्तुमान 69.7. हो ना. घनता बघा ही सर्व याच्यामध्ये दिली. इको अल्युमिनियमची घनता, द्रवणांक कमी, क्लोराईडचे सूत्र, ऑक्साईडचे सूत्र आणि ऑक्साईडचे स्वरूप काय असतं? उभयधर्मी ऑक्साईड. हा देखील गॅलियम कसा असतो? उभयधर्मी ऑक्साईड. लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे स्थान दिले. त्यानंतर बघा नंबर 3 गुण काय म्हणतो? मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. पण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये राजवायूसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. आता राजवायू म्हणजे काय ते आपण चर्चा करणार आहोत नंतर. पण 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन हे जे आहेत इत्यादी राजवायूचा शोध लागला आणि मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्यगण निर्माण केला व त्यात राजवायूला जागा. लक्षात कधी लागला? आणि नंतर काय झालं माहितीये का? राजवायूचा शोध लागला की राजवायूमध्ये निऑन, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन हो की नाही यासारखे मूलद्रव्याचा शोध लागला. मग मेंडेलिव्हने या राजवायूंना आपल्या आवर्त सारणीत जागा दिली नव्हती. पण नंतर त्यानं काय केलं माहितीये का? त्या आवर्त सारणीला कुठलाही धक्का न लावता शून्यगण निर्माण केला आणि शून्यगण मध्ये ही राजवायू टाकले. मग क्लोरीन 35 व क्लोरीन 37 अशी 2 समस्थानिके आहेत. हो की नाही? समस्थानिके 2 आहेत. अणुवस्तुमान 2 आहेत म्हणून क्लोरीनला समस्थानिक म्हणतात. त्यांची अणुवस्तुमाने 35 व 37 आहेत. कशाची? क्लोरीनची. अशी वेगवेगळे असल्याने मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत त्याला वेगवेगळ्या स्थानावर ठेवणे योग्य ठरेल की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून एका स्थानावर ठेवणे योग्य ठरेल यावर चर्चा केली. बघा आता आधुनिक आवर्त नियम, मॉडर्न पिरियोडिक टेबल हा अतिशय महत्वाचा आहे आणि यावरच सर्व खेळ अवलंबून आहे. यामध्ये सर्व काही आहे. मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगताला अणूच्या अंतरंगाविषयी माहितीच नव्हतं. अणूचं अंतरंग कसं असतं याविषयी काही माहित नव्हतं. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा भेद वैज्ञानिक होऊ लागला. ओके. आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्याचा क्रमदर्शक अंक होता. अणुअंक काय होता? केवळ क्रमदर्शक अंक होता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत. आता 1913 मध्ये हेनरी मोझले नावाचा शास्त्रज्ञ आला आणि त्याने काय केले? एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगाने दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक झेड म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार किंवा त्याची प्रोटॉन संख्या. मूलद्रव्याच्या अणू म्हणजे काय? अणुकेंद्रकावरील धनप्रभार म्हणजे प्रोटॉन संख्या. हो ना. पाहूया आपण. मग मोझलेने अनेक मूलद्रव्याचे अणुअंक प्रयोगाने निश्चित केले की त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म काय असतो? अणुअंक असतो. हो की नाही? काय म्हणालो? अणुवस्तुमानापेक्षा अगोदर काय म्हणालो माहितीये का? मूलभूत आवर्ती फल आहे अणुवस्तुमान. आता काय म्हणायचंय आपल्याला? अणुअंक हा आहे अधिक मूलभूत गुणधर्म. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. तो असा म्हणजेच काय? मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. हा देखील महत्वाचा आहे. बघा आता आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप. मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. आता काय केले? अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. ओके नाही? या आवर्त सारणीचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे
मूलद्रव्याच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते. आलं लक्षात या आधुनिक आवर्त सारणीवरून. मग आधुनिक आवर्त सारणीला आवर्त सारणीचे दीर्घरूप असे देखील म्हणतात. अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचामध्ये असतं. ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्या एकूण संख्येवरून ठरते आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते. इलेक्ट्रॉन किती असतात? अणुअंका इतकेच असतात. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. बघा आता रचना कशा प्रकारे असते बघा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी व म्हणजे 1 ते 7 आवर्त, तसेच या सारणीत 18 उभे स्तंभ म्हणजे 1 ते 18 गण होय. खूप दूर आहे वाटतं. हे बघा 1 ते 7 आणि हे 18 हो ना. 1 2 3 4 5 6 7 आणि हे किती आहे इथून इथपर्यंत 18. हो ना. मग या आडव्या ओळींना काय म्हणायचं माहितीये का? आवर्तन. आणि उभ्या ओळींना गण. आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात. प्रत्येक चौकट ही एक मूलद्रव्याची जागा असते. याच्यामध्ये जी चौकट आहे ती काय असते? मूलद्रव्याची जागा असते. 7 ओळी व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅथेनाइड श्रेणी व ऍक्टिनाइड श्रेणी असं म्हणतात. 2 श्रेणीसहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत. म्हणजेच आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यासाठी जागा आहे. ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे तिच्यामध्ये किती मूलद्रव्य आहेत? 118 मूलद्रव्यासाठी जागा आहे. अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्याची निर्मिती प्रयोगसिद्ध झाली. आता ही आवर्त सारणी पूर्ण झाली आहे व सर्व 118 मूलद्रव्य आता शोधली गेली आहेत. तर काय म्हणते? संपूर्ण आवर्त सारणी एस पी डी व एफ या 4 खंडामध्ये विभागली गेली आहे. एस खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे. बघा ही किती 4 खंड आहेत. एस पी डी एफ. एस खंडामध्ये कोणकोणते गण आहेत? 1 व 2. पी खंडामध्ये काय आहे बघा 13 ते 18 गण. 13 ते 18 आणि डी मध्ये काय 3 ते 12. 3 ते 12 डी. आणि एफ मध्ये काय माहितीये का? लॅथेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी. हो की नाही? असं आहे. मग आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शित आहे. ते या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्याचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखवता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य. हो की नाही? मूलद्रव्य. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आणि उजव्या बाजूला सर्व अधातू असतो. पाहूया आपण ती नागमोडी रेषा कशी आहे. त्यानंतर बघा मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये थोडाफार फरक असतो. पण मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्याच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे. कशामुळे आहे? इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे. मग एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तात ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून ठरवतं. मग इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असतं ते देखील आपण पाहणार आहोत. बघा गण 1 म्हणजे अल्क धातूच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. हो ना. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असते. उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही मूलद्रव्य 2 गणात आहेत. म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातूच्या कुलामध्ये आहेत. हो की नाही? अल्कधर्मी येतील. मग धातूच्या त्याच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसेच गण 17 मधील म्हणजे हॅलोजन गटातील फ्लोरीन, क्लोरीन इत्यादी मूलद्रव्याच्या कवचात 7 इलेक्ट्रॉन. कोणत्याही एका गणात
वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जातं वरून खाली जाताना. यावरून असं म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या त्या गणाचे वैशिष्ट्य आहे. पण जसजसं आपण एखाद्या गणात वरून खालून जातो तसतशी कवचाची संख्या वाढत जाते. मग अणुअंक 92 असलेल्या युरेनियम ह्या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्य अणुअंक 93 ते 118 ही मानवनिर्मित आहे. ही सर्व मूलद्रव्य किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्य खूप कमी असतं. युरेनियम, स्ट्रॉन्शियम वगैरे आहे ना ते अणुअंक 92 असलेल्या. मग आता बघा मूलद्रव्ये त्याच्या चढत्या अनुक्रमाने मांडली आहेत. उभ्या स्तंभांना गण म्हणतात. एकूण गण 18 आहेत. बघा उभ्या स्तंभांना गण म्हणतात. उभ्या स्तंभांना गण म्हणतात. गण एकूण किती आहेत? 18. हे बघा हा शेवटचा कोणता आहे? हे दिसते ना 1 2 3 4 5 6 7 त्याला काय म्हणायचं? गण म्हणायचं हो ना. एका गणातील मूलद्रव्याच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता असते. काय असतं? साधर्म्य आणि प्रवणता. आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. बघ ही आडवी ओळ आहे त्याला काय म्हणायचं? आवर्त. 1 2 3 4 5 6 7 एकूण 7 आवर्त आहेत. एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म हळूहळू बदलतात. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना. बघा बघा आहेत ना अणुअंक. आता बघा या ठिकाणी मी हायड्रोजन लिहिला. हा काय? हायड्रोजन हो की नाही. आणि वर एक म्हणजे हा काय? त्याचा अणुअंक आहे. आलं लक्षात तुमच्या? त्याचा काय आहे? अणुअंक. आता इथे सोडियम आहे. सोडियमचा अणुअंक किती आहे? 11. आलं का लक्षात? इथे निकेल आहे. निकेलचा अणुअंक किती आहे? 28. मग तो कोणत्या आवर्तनामध्ये आहे? 18 मध्ये हो की नाही. गणामध्ये आहे. बघा आता आपल्याला काय करायचंय? एक साईड घेऊया का? हा तर आता आपल्याला काय करायचंय? इलेक्ट्रॉन स्वरूपण शिकूया. हा आता इलेक्ट्रॉन स्वरूपण शिकताना काय करावं लागेल माहिती आहे का? आपल्याला पहिले सोडियमचा अणुअंक घेऊया. किती आहे? 11. आणि क्लोरीनचा अणुअंक घेऊया. किती आहे? 17. हो ना. सोडियम किती आहे? 11 आणि क्लोरीन कुठे आहे? हा 17. हो ना 17. आता याचा आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण करायचंय. बघा आता माहित आहे का? हा झाला माझा केंद्रक हो की नाही. या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात हो की नाही. 3 आहेत ना घटक. एक प्रोटॉन. प्रोटॉन हा धनप्रभारित असतो. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित असतो. आणि न्यूट्रॉन न्यूट्रॉनवर कुठलाही प्रभार नसतो. आलं लक्षात? मग काय होतं माहितीये का? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ही केंद्रकामध्ये असतात. हे केंद्रक आहे. सोडियम या मूलद्रव्याचं हे केंद्रक आहे. अणुकेंद्रक आहे हो की नाही. याचा आपल्याला 11 अणुअंक आहे आणि याचा आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण करायचं. मग बघा आता काय होतं माहितीये का? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे केंद्रकाच असतात आणि इलेक्ट्रॉन हे काय असतात? कक्षेमध्ये असतात. ही पहिली कक्षा आहे. ही पहिली कक्षा आहे. आता कक्षेमध्ये मग इलेक्ट्रॉनची क्षमता किती असतं? तर त्याचं सूत्र आहे 2n वर्ग. एका कक्षेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या अशा अनंतापर्यंत ज्या कक्षा आहेत त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात हो की नाही ते पाहूया. ते या सूत्राने ठरवलं जातं 2n वर्ग. मग पहिल्या कक्षेमध्ये जर आपल्याला काढायचं असेल पहिली कक्षा ज्याला आपण के म्हणतो त्याच्यामध्ये n बरोबर 1 ठेवूया. मग काय होईल? 2 गुणिले 1 चा वर्ग
बरोबर 2 गुणिला 1 बरोबर किती 2. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. कोणत्याही मूलद्रव्याच्या पहिल्या कक्षामध्ये 2 मूलद्रव्य असतात. आता के नंतर एल कक्षा आहे दुसरी. आता दुसऱ्या कक्षेमध्ये एन बरोबर 2 ठेवूया. मग काय होईल 2 गुणिले 3 चा वर्ग बरोबर 3 त्रिक 9 दोन्ही 18. 2च ठेवावं लागेल ना. 2 ठेवायचं ना. किती ठेवायचं आहे 2 ठेवायचं. दुसरी कक्षा आहे 2 चा वर्ग 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8. मग दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता बघा आपल्याकडे किती आहेत 11 आहेत. 11 मधले आपण किती दिले 8 आणि 2 10 दिले. किती राहिला एकच राहिला ना त्याच्याकडे. मग शेवटच्या तिसऱ्या कक्षेमध्ये एक असेल. एकच असेल. ओके. आणि तिसरीची क्षमता किती आहे तिसऱ्या कक्षेची क्षमता 2n वर n बरोबर 3 ठेवूया. 2 गुणिले 3 चा वर्ग 3 त्रिक 9 दोन्ही 18. 18 जरी कक्षा असेल कक्षेची मर्यादा असेल इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेची इलेक्ट्रॉन मर्यादा 18 जरी असेल तरी आपल्याकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन उरला म्हणून आपण शेवटी 1 देऊन टाकला. हे झालं सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूप. आलं लक्षात तुमच्या. आता आपल्याला क्लोरीनचं पाहायचंय. 3 4 5 असं कोणतेही करू शकतो बरं का. आता क्लोरीनचा किती आहे 17. मग काय करूया इथे प्रोटॉन आणि हा न्यूट्रॉन. पहिल्या कक्षेमध्ये 2 असतात म्हणालो आपण हो ना. दुसऱ्या कक्षेमध्ये किती असतात 8 असतात. 1 2 3 4 5 6 7 8. ऐका पहिल्या कक्षेची मर्यादा 2 आहे. 2 पेक्षा जास्त चालणार नाही. कमी चालतील पण जास्त चालणार नाही. हायड्रोजनची पहिल्या कक्षेमध्ये एकच आहे. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 चालतात. 8 पेक्षा अधिक नाही. कमी असले तर चालते. आलं लक्षात तुमच्या. आता तिसऱ्या कक्षेमध्ये बघा आता किती उरले. तिसऱ्या कक्षेमध्ये आपण किती म्हणालो आपण 3 त्रिक 9 दोन्ही 18 असतात. आपल्याकडे किती उरले फक्त 7 उरले. फक्त काय उरले 7 उरले. का 8 आणि 2 10 झाले ना. फक्त इथे 7 उरलेत. मग इथे 7 लिहूया ना. हे झालं क्लोरीनचं. पहा हे 2 हे 8 10 आणि हे 7 17 अशा. आता बघा जेव्हा या दोघांचा संयोग होतो कसा संयोग होतो माहितीये का. इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती धातूमध्ये असते आणि घेण्याची प्रवृत्ती अधातूमध्ये असते असं आपल्याला म्हणतात. इलेक्ट्रॉन डोनर आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणतात. बघा आता याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन जास्तीचा आहे. याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे. मग याला देणं सोपं जाईल ना हो की नाही. मग हा काय करतो माहिती आहे का क्लोरीनला देऊन टाकतो आणि हा नाहीचा होऊन इथे काय झाला 8. मग याच्यापासून काय तयार झालं माहिती आहे का सोडियम क्लोराईड. की जे आपण रोजच्या जेवणात खात असतो ज्याला आपण मीठ म्हणतो. आलं की नाही लक्षात. ज्याला आपण काय म्हणत असतो मीठ म्हणत असतो. हे झालं सोडियम आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं. हा ठीक आहे. आता बघा हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आलं लक्षात तुमच्या. आता सोडियम हा केरोसिन मध्ये ठेवला जातो बरं का. सोडियम हा काय ठेवला जातो माहिती आहे का केरोसिन मध्ये ठेवला जातो. कारण काय माहिती आहे का सोडियम जर उघड्यावर ठेवला तर त्याचा वातावरणाशी संपर्क होऊन काय होतं स्फोट होऊ शकतो साधारण. वातावरणाशी संपर्कात आल्यानंतर पेट्रोल कसं उडून जातं तशा प्रकारे सोडियम जर खुल्या वातावरणात ठेवला तर त्याचा संपर्क येऊन स्फोट होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे सोडियम हा केरोसिन मध्ये बुडवून ठेवतात की ज्याच्यामुळे केरोसिन मध्ये असल्यामुळे त्याची वातावरणाच्या हीटशी उष्णतेशी संपर्क येणार नाही आणि आला तरी त्याचा स्फोट होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे असा हा सोडियम जे ज्वलनास मदत करतो. आणि क्लोरीन हा तर
विषारीच आहे आणि त्याच्यामुळे या दोन्ही पासून काय तयार झालं, मीठ, की जे आपण रोजच्या वापरात वापरतो. हो ना. आता बघा आपण काय म्हणालो तर माहित आहे का, सोडियमचा इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे, 2 8 1. हो ना. क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे, हा झाला सोडियम, हा झाला क्लोरीन. क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे, 2 8 7. हो की नाही. मग आता हा इलेक्ट्रॉन याने याला दिला, हो की नाही. मग आता काय म्हणूया आपण, आपल्याला संयुजा जर शिकायची असेल तर काय म्हणायचं माहिती आहे का, जेव्हा एखादा मूलद्रव्य अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी किंवा शेवटची कक्षा पूर्ण होण्यासाठी जो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संयुजा असते. समजा मग आता सोडियमने 1 देऊन टाकला म्हणजे सोडियमची संयुजा किती झाली, 1 इलेक्ट्रॉन, 1 ही सोडियमची संयुजा झाली. क्लोरीनने 1 घेतला म्हणजे किती झाली, 1 झाली. आलं का लक्षात. मग संयुजा म्हणजे काय, एखादा मूलद्रव्य अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी किंवा शेवटची कक्षा पूर्ण असण्यासाठी जेवढ्या मूलद्रव्याची देवाण किंवा घेवाण करतो त्या इलेक्ट्रॉनला आपण संयुजा असं म्हणू. आलं लक्षात तुमच्या. हे होतं संयुजा. आता काय शिकायचंय आपल्याला, आता शिकायचंय आपल्याला 18व्या गणातलं मूलद्रव्य, हेलियम, न्यूऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन. हेलियम, न्यूऑन, आर्गॉन आणि क्रिप्टॉन. यांचं पुस्तक कोण, AR. हो की नाही. आता हेलियमचा अणुअंक किती आहे, 2 10 18 36. हो ना, आहे ना. बघा ना, हा 2 10 18 36. झेनॉन, रेडॉन हे देखील आहेत. हा, मग आपल्याला माहित आहे का की कसा काय 18वे गण, हो की नाही. याला काय म्हणतात, राजवायू किंवा मग निष्क्रिय मूलद्रव्य. का म्हणायचं ते पाहणार आहोत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. बघा आता हेलियम, न्यूऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन वगैरे जे असतं ते. आता बघा पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात म्हणजे संपलं याचा खेळ. या न्यूऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असेल, 2 8. पहिल्या कक्षेमध्ये 2, याच्यामध्ये काय असेल 2 8 आणि पुन्हा 8. आलं लक्षात. पहा तुम्ही, 8 आणि 8 16 2 18. याच्यामध्ये 2 8 18 28 आणि पुन्हा किती 8. शेवटच्या कक्षेमध्ये 8 आहेत की नाही, किंवा शेवटची कक्षा आहेत तर पूर्ण भरलेली पाहिजे, हो की नाही. या 18व्या गणातील मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे, सर्वच कक्षा पूर्ण भरलेल्या आहेत आणि सर्वच कक्षा पूर्ण भरलेल्या आहेत. म्हणून काय होतं माहित आहे का, ही 18व्या गणातली मूलद्रव्य कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, कारण ते समाधानी आहेत ना, हो की नाही. असंतुष्ट मूलद्रव्य काय करतो माहिती आहे का, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून संयोग होण्याचा प्रयत्न करतो. तर मग आता बघा, म्हणून ही 18व्या गणातील मूलद्रव्याचं वैशिष्ट्य काय, नंबर 1 सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या असतात. ओके. 18व्या गणातील मूलद्रव्याची सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या असतात. आणि त्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, म्हणून हे कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत, म्हणून 18व्या गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य असं देखील म्हणतात. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे होतं, अशा प्रकारे हे होतं. माझ्या मते एक घेऊया आपण, काय हे होतं. आलं लक्षात. 18व्या गणातल्या मूलद्रव्यांना राजवायू किंवा निष्क्रिय मूलद्रव्य का म्हणायचं. आता 17व्या गणातील मूलद्रव्य पाहूया, एकदा पाहूया आपण थोडं. 17वे गण, याला हॅलोजन गटातील मूलद्रव्य काय म्हणतात, हॅलोजन गटातील मूलद्रव्य. काय काय असते हॅलोजन गटातील मूलद्रव्य, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. पण अशा प्रकारे ही हॅलोजन गटातील मूलद्रव्य आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आणखी देखील आहेत,
पण मला हे चारच घ्यायचे, ते चारच तुम्हाला मी समजावून सांगतो. 9, 17, 35, 53. 9, 17, 35 आणि 53. अशा प्रकारे याची अणुअंक आहेत. आता बघा, फ्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असेल? पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असतात, पण याच्याकडे फक्त 7च उरले. याच्यामध्ये 2, 8 आणि 7. याच्यामध्ये काय उरेल? 2, 8, 18, 18, 2, 20, 8, 28, 7, 35. इथे काय आहे? 2, 8, 18, 4 चौक 16, 32. हा ना, 32 आणि 8, 40, 40 आणि 20, 60 यायचे ना. पुन्हा 18, 18, 2, 36, 36 आणि 10, 46, 46 आणि किती उरले मग? बघा, मग हॅलोजन गटातील वैशिष्ट्य काय आहे मूलद्रव्याचं? शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. हो की नाही? शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 7. म्हणजे काय होईल माहिती आहे का? आता याची हॅलोजन गटातील मूलद्रव्याची संयुजा किती असेल? 1. कारण याला 1 दिल्यानंतर हे अष्टक पूर्ण होईल ना. प्रत्येकाला 1-1 दिल्यानंतर अष्टक पूर्ण होईल. म्हणजे इलेक्ट्रॉन जेवढ्या दिल्या जातात किंवा घेतल्या जातात त्याला काय म्हणतो आपण? संयुजा म्हणतो. हे हॅलोजन गटातील मूलद्रव्याची वैशिष्ट्य होती. आलं लक्षात तुमच्या? असं हे प्रकरण होतं. याही पेक्षा थोडंसं आहे. आपण पुढच्या याच्यामध्ये उरलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत. हो की नाही? ही इलेक्ट्रॉन स्वरूपण व्यवस्थित समजून घ्या. आणि ही मूलभूत आवर्त सारणी देखील अतिशय महत्त्वाची आहे. ही देखील तुम्ही चांगली समजून घ्या. मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आवर्त सारणी. 10-12 रुपयाला खूप मोठा चार्ट भेटतो. मला वाटतं हे सर्व तुम्हाला समजले असेल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. भेटूया उद्याच्या दशकेत या समोरचा भाग घेऊन. टिल देन गुड बाय.